साडे आहे 42. तर आमच्या लोकांचा नाश्ता बिष्टा कामाबिमा सगळं झालंय. तर आम्ही लोक आता मस्त निवांत बसलोय. काय करतात आहे? काय काय वाव, काय करते कुकी? जंप मारते. मंकी आहे तू, मार. अरे 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 काय काय होतंय तुला? दर चप्पल. तर मी श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जी रांगोळी काढली होती आपले विठ्ठल मंदिरामध्ये, तर त्यांचा कॉल आला होता की आज समारंभ ठेवला आहे बक्षिसांचा. तर आम्हाला बोलवलं तिथे, मला आणि अंजली. तर आम्ही लोक तिकडे जाणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. नाही नाही मग तुमची गाडी घरात पावसा पाण्याची ठेवून टाक वर कर. हां अरे वा. हा परत 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 किटू परत. तर मी आणि अंजली जाऊन आलो शिवाजी चौकामध्ये. तर मला तृतीय नंबर भेटला आहे. श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेमध्ये तृतीय नंबर आला आहे माझा. तर मान्यवरांना धन्यवाद. आम्ही लोक आता एक फॅमिली व्हिडिओ काढतोय. मी कुठे पळायला लागले आईला घेऊन. मस्त कॉमेडी व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही लोक पण. इंस्टाला पण आम्ही लोक टाकणार आहे कॉमेडी व्हिडिओ, आहे की नाही किटो? हाय तुम्ही तर जेवण बनवून बसली, कुठे जाऊन बसली आहे ते बघा. तू इथे झोपायला आली? हा काय पोरगी अगं. आणि तिकडं हसायला लागली बघा की कशी खेळत बसली. संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलंय आम्ही लोकांनी. कॉमेडी व्हिडिओ काढलाय आईसोबत. तर तुम्ही लोक सगळे जाऊन पहिला इंस्टाग्रामवरती चेक करा. खूप भारी व्हिडिओ निघाला चहावरती. तर मी आता बनवते आहे डाळ भात. डाळ भात बनवते. तर डाळ रेडी झाली आहे आणि बोंबील भाजून घेतले, त्याची चटणी बनवते. भात आणि बोंबल्याची चटणी बनवते. बस आज काय करायचं मन नाही झालं होतं, डाळ भातच टाकू. आणि बोंबील आणले होते मम्मीने मुंबईवरनं. तर बोलली बोंबल्याची चटणी बनवते. आई बनवते सुकटची भाजी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हां काय हां जेवायला बसलो तर आम्ही लोक. कसं झालं का डाळ भात? एक नंबर. बोंबील एकच नंबर. मुंबईचे बोंबील एक नंबर. आता खाऊन झालं. तर आम्ही दोघं जण जेवायला बसलोय. कुकी आज लवकरच झोपून गेली आहे. मस्त डाळ भात बोंबीलची चटणी केली आहे खायला. या जेवायला सगळेजण. तर आमच्या लोकांचं जेवण बिवण सगळं झालं. आता झोपायची तयारी चालू आहे. किती लवकरच झोपून गेली आहे. आणि पाऊस एवढा भारी पडतोय ना, पडायला लागला आहे. खूप छान वाटायला लागलं मौसम. आता मस्त चादर घेऊन झोपून जायचं. आता भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.